विद्यामुळे सर्वांचे स्वागत करतो। आज आपण सर्वजणी इथे कशासाठी जमलो आहोत, म्हणजे आजचा कार्यक्रम काय आहे याची सगळ्यांना उत्सुकता तर आहेच। आपण सर्वजणींनी नुकतेच दासबोध पारायणाचे दशक वाचले, त्याचे छानसे निरूपण ऐकण्याची उत्सुकता आपल्या सर्वांना आहे। तर आजच्या या कार्यक्रमात सौ स्वाती काकडे आपल्याला दासबोधावरील निरूपण सांगणार आहे। निरूपणानंतर सौ आशा देशमुख, सौ विद्या मुळे, सौ विद्या कुलकर्णी व सौ अश्विनी भिसे यांचा चैत्रगौरवर एक सादरीकरणाचा कार्यक्रम होईल व नंतर देवीचे एक सुंदर भजन सादर करण्यात येईल। मग आपला छोटासा हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम होईल आणि त्यांनी सांगत आहोत असा आपला छोटेखानी कार्यक्रम आज सगळ्यांनी शांतपणे निरूपण पण ऐकण्यात सगळ्यांनी हे करावं आणि शांतपणे याचा लाभ घ्यावा। धन्यवाद। मी आता सौ काकडे यांना विनंती करते की त्यांनी निरूपणाची सुरुवात करावी। शुकासारिखे पूर्ण वैराग्य त्याचे वसिष्ठावरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आज सखी स्नेह मंडळातर्फे दासबोधाच्या पहिल्या दशकावर निरूपण करायचं मला जे भाग्य मिळालंय त्याबद्दल मी सखी स्नेह मंडळाचे पहिल्यांदाच आभार मानते। हे शिवधनुष्य हे पेलायची ताकद समर्थांनीच मला द्यावी हीच त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना। समर्थ रामदास स्वामी यांचा वेगळा परिचय आपल्या कोणाला करून द्यायची खरं तर काहीही गरज नाही, कारण रामदास स्वामी म्हणलं की अखंड स्तोत्र, बलस्थान, शक्तिस्थान आणि सामर्थ्य आणि त्याचबरोबर संयम आणि सहनशीलता हे सगळे गुण म्हणजे सगळ्या ब्रह्मांडातले सर्व सद्गुण एकत्र कुठे आपल्याला बघायला मिळतील तर ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि त्याच्याही आधी त्यांचे गुरु श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीराम आणि समर्थ रामदास स्वामी ही त्रयी आपल्या भारतीय संस्कृतीला लाभली हेच आपलं परम भाग्य आहे। इथे आपण जन्माला आलो हेच आपलं परम भाग्य आहे, कारण ही संस्कृतीतली ही बलस्थानं आपल्याला इथे लाभली आणि त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत। आपल्या कपाळाला कुंकू आहे, पुरुषांच्या कपाळाला गौर आहे, नाहीतर आज आपण कुठल्या कुठे असतो। हे एवढं सांगायचं कारण समर्थ रामदास स्वामींचा काळ म्हणजे मी त्यांचा जन्म, त्यांची नावं हे सगळ्यांना आता आपल्याला माहिती आहे, त्या याच्यात मी जास्त पडत नाही, पण समर्थ रामदास स्वामींचा काळ हा कसा होता? अत्यंत अस्थिर होता। एक वेगळ्या परमुलखात्र्यांची सत्ता आपल्यावर होती, समाज विस्कळीत होता, शक्तिहीन झालेला होता, सामर्थ्यहीन झालेला होता, आपली चातुर्वर्ण्य पद्धती सगळी नष्ट झालेली होती। 12 बलुतेदार जी आपली संस्कृती आहे ती ही संस्कृती लोप पावली होती आणि एका वेगळ्या परधर्मीयांचा पगडा आपल्यावर बसत चाललेला होता। अतिशय अवघड काळ समर्थांच्या याच्यात होता। समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यामध्ये 2 तिथींना फार महत्त्व आहे, म्हणजे एक तिथी म्हणजे ती नवमी, ते जन्मलेच मुळे आपल्या श्रीराम प्रभूंच्या रामनवमीच्या दिवशी आणि निर्वाण दिनही माघ वद्यदशमी 9, त्यामुळे आपण त्याला दास नवमी असं म्हणतो। आणि 12 वर्ष 12व्या वर्षी सावधान लग्न मंडपातून पळून गेली, 12 वर्ष पुरश्चरण केलं, 12 वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं, म्हणजे संपूर्ण भारत देश पालथा घातला। तो 12
आणि त्याच्यामध्ये त्यांना हे जाणवलं की अरे आपल्या भारतीय संस्कृती कुठे चालली आहे, नामशेष होत चालली आहे, सगळं अवघड झालंय. वस्तुतः रामदास स्वामींना एकांत आवडायचं. त्यांना असं समाजात जास्त मिसळायला वगैरे आवडायचं नाही, आधीच सांगते मी. पण त्यांनी ह्या भारताची दशा पाहिली, दीन दशा पाहिली, समाजाची अवस्था बघितली. यांना कोणी वाली नाहीये, यांना कोणी दिशा दाखवायला कोणी नाहीये, तारण करता कोणी नाहीये. आणि हे जर असंच चालू राहिलं तर भारतीय संस्कृती नामशेष व्हायला वेळ लागणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग मात्र त्यांनी एक वेगळं पाऊल उचललं. कोणतं पाऊल उचललं हो? त्यांनी या समाजाला, इथल्या तरुणांना बलशाही, सामर्थ्यशाली, शक्तिशाली करण्यासाठी, संयमी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मठ उभे केले. वीर मारुती, दास मारुती वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केली. आणि त्यातून सूर्य नमस्कारांचं महत्व या तरुणांना सांगितलं. बलशाली तरुण तयार केले. आणि पुढचं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच वेळी शिवाजी महाराज इथे आलेले होते, आपल्या इथे उदयाला आले होते. त्यांनी स्वराज्याची संकल्पना उचलून धरली होती. स्वातंत्र्य हवं होतं, पण हे कुठलं हवं होतं? आम्हाला हवं होतं, आमचं हवं होतं. आणि मग या मठामधनं, या वीर मारुती, दास मारुतीच्या ह्याच्यातनं त्यांना ते तरुण हेरायचे. सगळेच नाही बरं का, तरुण हेरायचे, योग्य तरुण ह्याच्यातनं हेरायचे. आणि कुठे पाठवून द्यायचे? शिवाजी महाराजांकडे. शिवाजी महाराज त्यांना योग्य दिशा द्यायची. म्हणजे बघा किती स्तरावरती सामर्थ्यशाली तरुण काम चाललेलं होतं. इकडे वेगवेगळ्या ठिकाणचे गावोगावी मठ स्थापन करायचे. बाकीच्यांना काय वाटायचं, हे मठ स्थापन करतायत, काय संबंध आहे याचा, आपल्याशी काय हे लढायला येणार आहेत का? देवपूजा करतायत, योगासनं करतायत, जोर बैठका घालतायत, सूर्य नमस्कार घालतायत, हे आधी काय थोडीच लढणार आहेत आमच्याशी? गाफील राहिले. आणि हळूच यांची रवानगी तिथे होत चालली होती शिवाजी महाराजांकडे. म्हणजे किती गनिमी काव्यांनी हे सगळं तयार होत होतं. शिवाजी महाराजांना तरुण मावळे कसे मिळत होते आपल्याला प्रश्न. म्हणजे प्रत्यक्ष शिवाजी महाराज जात होते का? नाही. शिवाजी महाराज कसं त्यांना बरोबर ती रसद पुरवायचं काम, मावळ्यांची रसद पुरवायचं काम समर्थ करायचं. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या 12 वर्ष पुरश्चरण आणि 12 वर्ष भारत भ्रमण ही 24 म्हणजे 2 तपाची तपश्चर्या त्यांनी इथे वापरली. कशासाठी वापरली? तर आपली भारतीय संस्कृती जिवंत राहावी यासाठी त्यांनी ती सगळी शक्ती वापरली. आता ना, आणि त्यातून त्यांनी काय केला? राष्ट्रोद्धार केला. म्हणजे आपली भारतीय संस्कृतीला आधार दिला. शिवाजी महाराजांच्या करवी स्वातंत्र्य आपल्याला लाभायला मदत केली. आता ह्याच गतीने मी जर तुम्हाला आणखी 2 किंवा 3 मिनिटं बोलले ना, तर मला खात्री आहे यातले बरेच जणांना फोन येतील घरनं आणि इथल्या पुढच्या हळूहळू रिकाम्या व्हायला. कारण का माहितीये का की आपल्याला राष्ट्रोद्धार करायचं. तुम्ही सगळे विचाराल हो, अहो राष्ट्रोद्धार करायचंय कशाला? इथे आमचा उद्धार होईल. वयाची 60 पार केली, आता आम्ही भारत भ्रमण करणार कधी? 10 पावलं चालताना दमलं. आम्ही कधी भारत भ्रमण करणार? आम्ही कधी सगळे बघणार? आणि आम्ही कधी राष्ट्रोद्धार करणार? आमचा उद्धार होईल. इथे आम्हाला तुम्ही का सांगितलं दासबोधाचा दशक वाचा की आमचा उद्धार होईल म्हणून ना? तो राष्ट्राचा उद्धार करायला बसलेत ना, आम्ही निवडून दिले, ते बघतील राष्ट्रोद्धार करतील काय करायचं ते. आमच्या उद्धारासाठी आम्ही इथे दशक वाचला, त्याचं काय ते निरूपण कर. राष्ट्रोद्धार वगैरे आम्ही नंतर बघू, आम्हाला काय ते झेपण्याचं काम नाही. बरोबर आहे की नाही? हे सगळ्यांच्या मनात आलेलं आहे. तर
कारण आपल्याला पहिल्या शंकाच येतात, साहजिकच आहे, त्यामध्ये काही गैर नाही. मग मी ना आता एक आम्हाला कीर्तन, मी खरं वास्तुता कीर्तनकार आहे बरं का, प्रवचन हा माझा साईड बिझनेस आहे, मी कीर्तनकार. त्या कीर्तनकारांकडे ना कथा भरपूर असतात. आता मी ना एक छोटीशी कथा तुम्हाला सांगते बरं का. रूपक कथा आहे. हा, एक गाव होतं आणि तिथे एक तळ होतं. आता त्या तळ्याचं पाणी खूप छान अमृता समान गोड होतं. पण आणि मग त्या तळ्याकडे ना कोणी गावातले यायचेच नाही. रोज आपलं त्या गावकरी त्या तळ्याकडे बघायचे आणि निघून जायचे. इकडे या तळ्याला खूप वाटायचं हो की अहो मी किती छान आहे, माझं पाणी किती अमृतासारखं आहे, मी किती शीतल आहे, या ना तुम्ही माझ्याकडे या. तो सगळ्यांना बोलवायचं पण कोणीच यायचं, सगळे निघून जायचे. त्यांनी एकदा काय केलं, बघितलं की तळ्याच्या एका दुसऱ्या तीरावर एक व्यक्ती तिथे खडकावर बसले आणि तिने हाक मारली, अरे मित्रा ये ना इकडे माझ्याकडे. मित्रा, त्याला केवढा आनंद झाला, कोणीतरी मला मित्र म्हणालं. फार अवघड असतं बरं का, नातेवाईक आपल्याला मिळतात ते आता काय प्रश्न, जन्माला आला की नातीची करतात, पण मित्र मैत्रिणी मिळणं फार अवघड असतं, ते आपल्या हातात असतं, ते नाही जमत सगळ्यांना बरं का. मित्र मिळणं मैत्रिणी मिळणं त्यातूनही त्या जीवाभावाच्या, नाही तर चहा पाण्याच्या मैत्रिणी भरपूर असतात, पण जीवाभावाच्या मैत्रिणी मिळणं फार अवघड असतं. त्या तळ्याला फार आनंद झाला. तो त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, मला मित्र म्हणाला, हो तुलाच मित्र म्हणालो, तुला बोलायचं आहे ना भरपूर, सांग बरं बोल माझ्याशी. नाही मी तुझ्याशी बोलायला तयार आहे, पण तू आहेस कोण? कोणाला मित्र म्हणायचं, कोणाशी माझ्या भावाला सांगायच्या. लोक अहो रडून ऐकतात, हसून दुसरीकडे सांगतात, तसं नको ना व्हायला, आधीच माझ्याकडे काय दुःख कमी आहे. तर तो म्हणला ना, तो म्हणला मी राम आहे. राम आहेस? हो मी राम आहे. आता मला सांग, तुझ्या सगळं जीवनातलं काय जे तुला बोलायचं आहे ना ते तू माझ्याशी बोल. आता राम म्हटलं की तयाला आनंद झाला, तो बोलायला लागला. अशी रोज तो त्याच्याशी बोलायचा. म्हणजे त्या तयाला कधी एकदा सकाळ होते, मी रामाला भेटतोय आणि माझ्या याच्यातलं मी सगळं सांगतोय असं व्हायचं. तो रोज त्या रामाला आपल्या मनातलं सांगायला लागला. असा किती काळ गेला माहिती नाही, पण एक दिवस त्या तळ्याला जाग आली. कशाने आली तर पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. त्यांनी हळूच श्वास घेतला तर काय हो, वेगवेगळा सुवास त्याच्या नाकामध्ये शिरला. इतका सुवास, वेगवेगळ्या फुलांचा फळांचा सुवास, आणि हळूच त्यांनी डोळे उघडले. असं अहो चांगलं झालं ना आपल्या आयुष्यात की आपला आपल्यावर विश्वास नसतो बरं का, आपण चिंता करतो, खरंच आहे ना बाबा, त्या झोपेतच आहे अजून. त्यांनी हळूच डोळे उघडले आणि पाहतो तर काय, त्या तळ्याच्या आजूबाजूला वेगवेगळी वृक्षांची दाट झाडी झाली होती. इकडे या बाजूला वेगवेगळी फुलं झाडं होती, त्यांचे मधुर श्वास, त्यांचे मधुर सुगंध त्या तळ्यातही त्या तिथे येत होता. पक्षी होते वेगवेगळे त्या झाडांवर बसलेले, ते किलबिलाट करत होते. वेगवेगळी फळझाडं तिथे होती, त्या फळं लागलेली होती, आंबा होता, सफरचंद होती, अशी अनेक फळं तिथे लागलेली होती. त्याचा सुवास त्याला यायला लागला. आणि कोणी त्या नावेमधनं नौका दर्शन करतंय, कोणी तळ्यामध्ये पाय हलवतंय, कोणी त्या तळ्याच्या पाण्यात खेळतंय, कोणी त्यातलं पाणी पितंय आणि म्हणतंय हा 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 काय हे शीतल जल अमृतासारखं आहे हो. काय त्याला आनंद, हे सगळं त्याने बघितलं, त्याला आनंद झाला. पण हे कसं शक्य झालं? त्याने परत त्या खडकाकडे बघितलं, पण तिथे तो नव्हता ना. घाय मोकलून त्याने आवाज दिला, अरे रामा तू आहेस कुठे? ये ना, मला दर्शन दे ना, माझ्याशी नेहमी सारखा बोल ना. वातावरणात हुंकार आला, अरे तुला हेच हवं होतं ना, तुझी इच्छा हीच होती ना, सगळ्यांनी तुझ्याकडे यावं, तुझ्याशी बोलावं, खेळावं, तुझं जल प्यावं. हो पण मला तू हवायस, हे सगळं मिळालंय पण मला तू हवायस, मला दर्शन दे. त्यांनी
दर्शन दिलं, राम तिथे प्रगट झाला आणि त्यांनी रामाला विचारलं, हे झालं कसं? मी बोलवत होतो तेव्हा कोणीच आलं नाही आणि आता कसं काय शक्य झालं? आता एवढे कसे काय लोक यायला लागली? तर राम म्हणला, आधी तू तुझ्याकडे बघ. तयानी आपल्याकडे बघितलं तर तो तळ राहिलंच नव्हतं हो. त्याचा विस्तीर्ण जलाशय झालेला होता, खोली वाढलेली होती, योजनास्तव त्याची दिशा व्यापलेली होती, विस्तार झाला होता. खोली वाढली, विस्तार झाला. रामाने सांगितलं, अरे हे कसं शक्य झालं? तू माझ्याशी बोलत होतास, माझा ध्यास तुला लागलेला होता आणि त्यामुळे तू स्थिर झालास. स्थिर झाला त्यामुळे तुझी खोली वाढली आणि विस्तारही झाला. म्हणजे आता आपण तयासारखं स्वस्थ बसायचं का हो? दिवसभर स्वस्थ बसा, 5 मिनिटं जाणार नाही आपल्याला. ही रूपक करतात. म्हणजेच आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला दासबोधामुळे आपले विचार स्थिर होतात, आपल्या विचारांना योग्य दिशा मिळते, विचार स्थिर होतात आणि आपली बुद्धी शुद्ध होते. आता तुम्ही इथे सगळे लगेच, श्रोत्यांना शंका जास्त असतात, लगेच विचारा, आम्ही काय पापी आहोत? आम्ही आहो कोणाचं वाईट चिंतत नाही, करणं तर लांबच राहिलं. आमची बुद्धी शुद्धच आहे, आम्ही शुद्धच आहोत, आम्ही पापी नाही. बरोबर, तुम्ही पापी नाही आणि म्हणूनच आज तुम्ही इथे आला. पापी माणसांना बघा रस्त्यावर भरपूर जण चालता येते, इथे याची बुद्धी झाली कळून नाही, म्हणजेच तुम्ही पुण्यवान आहात. बरोबर आहे की नाही? तुम्ही पुण्यवान आहात. पण बुद्धी शुद्ध होणं हे वेगळं आहे. आता बुद्धी शुद्ध होते म्हणजे काय होतं? इथे योग वसिष्ठामध्ये रामाला वसिष्ठांनी बोध केलेला आहे की बुद्ध्या विशुद्धा युक्तो धृतात मानम नियमंचो. गेलं जाऊ दे, आतापर्यंत ऐकलेलं एवढं बाद झालं, हे वेगळंच परत बोलायला. तसं काही नाही. एक गंमत सांगते तुम्हाला. आपण दिवसभर खरेदी करून सोसायटीमध्ये येतो, दोन्ही हातात गच्च भरलेल्या पिशव्या आहेत आणि सोसायटीच्या आवारामध्ये चिंटू आणि पिंटू आत्ताच्या भाषेत क्रिकेट खेळतात. नेमका त्या चिंटूचा बॉल आपल्याला लागला. नशीब आपलं की पिशव्यांची पकड आपली घट्ट होती, नाहीतर सगळं सामान सोसायटीवर पडलं. आपलं काय होतं? आपण त्या चिंटूला बोलतो. आता काय बोलतो हे मी नाही सांगणार, कारण ते सगळ्यांना त्याची वाक्य पाळतात, त्यामुळे मी काय त्यात पडत नाही. बरोबर आहे की नाही? आता दुसऱ्या दिवशी ना हाच प्रसंग असतो, पण इथे गंमत काय असते? चिंटू आपला पोरगा असतो आणि तो बॉल लागलेली असते ती दुसऱ्या विंग मधली असते, दुसऱ्या विंग मधली, आपली नसते. आता त्या विंगेतल्या त्या बाईंनी तेच केलं ना जे आपण काल केलं ते. इथे आपण काय करतो? वरून आपण बघत असतो ना, तरा खाली येतो पदर बांधून आणि त्याच्यानंतर काय घडतं हेही मी सांगणार. म्हणजे प्रसंग एकच आहे पण आपली रिॲक्शन वेगळी आहे. म्हणजे आपली बुद्धी शुद्ध नाही आहे का नाही? गंमत म्हणजे आपले विचार स्थिर हवेत आणि बुद्धी शुद्ध हवी. ही बुद्धी शुद्ध कोणाची होती हो? हे जे आपण पहिले सगळे बघितले ना, श्रीराम, श्रीकृष्ण, समर्थ रामदास स्वामी, शिवाजी महाराज, हे जे अतिरथी महारथी तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांचे विचारही स्थिर होते आणि बुद्धी शुद्ध होती. बरोबर आहे की? म्हणजे हे दोन्ही. आता आपल्याला राम भेटणंही अवघड आहे,
श्रीकृष्ण यावं. रामदास स्वामींच्याकडे जावं सज्जन घडला तर ते स्वतः भेटणं अवघड. ह्यातले मी जे सगळे दिग्गज सांगते ह्यातले एकही जण आपल्याला प्रत्यक्ष भेटणार नाही. मग आमचे विचार स्थिर कसे होतील, आमची बुद्धी शुद्ध कशी होईल हो? त्यासाठीच समर्थांनी वाङ्मय लिहून ठेवलंय आणि त्यातला एक म्हणजे दासबोध. हा दासबोध आहे ना, त्याचे दोन अर्थ आहेत बरं का. दासबोध म्हणजे दासाला झालेला स्वतःला बोध आणि त्या दासांनी आपल्यासारख्या पामरांना सांगितलेला बोध, असा हा दास. रामायण जसं 4 घाटांवर चालतं बघा. रामायण एका घाटावर सांगितलं जात नाही, 4 घाटावर रामायण सांगितलं जातं. त्यातला एक घाट असतो ज्ञानाचा, दुसरा असतो कर्माचा, तिसरा असतो भक्तीचा आणि चौथा असतो तो नंतर. तसाच दासबोध पण 4 ठिकाणी, म्हणजे हाच घाट असतो पण 4 ठिकाणी त्या दासबोधाचं वाचन चालू असतं. हाच क्रम आहे ज्ञान, कर्म, भक्ती. आता ज्ञान म्हटलं की आपल्याला दासबोधाच्या पहिल्याच याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दासबोधाला पहिलं दशक आहे, तो पहिला दशक आहे स्तवनाचा. बरोबर आहे की नाही? स्तवनाचा पहिला दशक आपण म्हणतो. वेगवेगळ्या याचं स्तवन तिथे केलेलं आहे. मग पहिलाच प्रश्न दासबोधामध्ये येतो, श्रोते पुसती कोण ग्रंथ, इथे बोलीचे काय, श्रवण मात्रे काय फळ मिळेल श्रीराम. म्हणजे हा ग्रंथ आधी काय, कोण काय, नंतर इथे काय सांगितलं आणि हा श्रवण केल्यानंतर मला काय मिळणार. पहिला प्रश्न मला काय मिळणार. बरोबर आहे. तर दासबोधामध्ये पण अगदी सांगितलेलं आहे. पहिल्या ह्याच्यामध्येच त्यांनी उत्तर दिलंय. रामदास स्वामी परखड होते बोलायला. लगेच त्यांनी सांगितलं, काय सांगितलंय, नाना ग्रंथीच्या रचना, वेदांत आणि श्रुती सुमना, आणि मुख्य काय सांगितली, आत्मप्रचिती ये ग्रंथी. म्हणजे आत्मप्रचिती झाल्याशिवाय, आत्मज्ञान झाल्याशिवाय इथे दुसरं मला सांगता येणार नाही. मुख्य आधार वेदांत आहे, उपनिषद आहे, श्रुती स्मृती आहेत, पण मुख्य काय आहे तर आत्मप्रचिती आहे. आत्मप्रचिती झाल्याशिवाय मी हा ग्रंथ लिहिलेला नाही. आत्मप्रचिती आहे. मग हे 4 घाट कोणते, परत आपल्या मगाचा अनुत्तरितच राहिला ना. 4 घाट कोणते, तर आता बघा, जसं रामायणामध्ये 4 घाट ज्ञानाचा आहे, त्याच्यामध्ये वेद, उपनिषद, हे श्रुती स्मृती याची चर्चा चाललेली असते. म्हणजे शब्द तेच आहेत, पण शब्दांचा अर्थ हा वेगवेगळ्या तऱ्हेने घेतला जातोय. ज्ञानाच्या घाटावर काय जातोय, त्यातला वेद, उपनिषद ह्याच्यामध्ये दासबोधा, रामायण आणि दासबोधाचं काय चिंतन केलेलं आहे त्याप्रमाणे अर्थ निघतोय. आणि हा घाट ज्ञानाचा आहे. दुसरा घाट आहे तो कर्माचा आहे. म्हणजे इथे जसं रामायणामध्ये सांगतात तसं दासबोधामध्ये पण कर्म सांगितलेलं आहे. कर्म करा, पण निष्काम कर्म करा आणि त्याचं फळ तुम्हाला मिळेल. ते केव्हा मिळेल हे मी सांगणार नाही, पण निष्काम कर्म करा. हा कर्माचा घाट आहे. म्हणजे दासबोधामध्ये आपण वाचताना काही जण तिथे कर्म कसं करायचं आहे, दासबोधामध्ये काय सांगितलंय, केव्हा तो दासबोध वाचायचा, त्याचं आचरण कसं करायचं, ते किती ओव्या वाचायच्या, किती समास वाचायचे, पहिलं काय वाचायचं, नंतर काय वाचायचं, शेवट काय वाचायचं, ह्याला काय म्हणतो आपण कर्म. थोडक्या भाषेत सांगायचं तर कर्म हा कर्माचा घाट आहे. म्हणजे कर्म करायचं. इकडे गजानन महाराजांनी वज्रभूषणाला सांगितलंय की तू कर्म कर, पण त्यात लिप्त होऊ नये. बरोबर आहे की नाही?
तेच सांगितलंय, निष्काम कर्म कर. तिसरा घाट आहे हा भक्तीचा घाट आहे. आम्हाला नाही झेपत कर्म करणं, नाही झेपत, बरोबर आहे का? अहो कर्म करणं अवघड आहे. सकाळी उठायचं, अंघोळ करायची, मग तो दासगोर हातात घ्यायचा, त्याच्या आधी पूजा करायची, हे सगळं वाचायचं आणि मग हे वाचून झाल्यावर नैमित्तिक काम होतं. यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना, अशी आमची चर्चा. मग आम्ही काय करतो, भक्तीचं मार्ग बरं आहे आपलं, नामस्मरण करायचं. पण ते तरी आम्हाला ऐकायचं होतं का? दत्ताच्या देवळात जावं ते बरं आहे, जवळच्या जवळ आहे, सोपं आहे, ते काय म्हणत नाही कोणी. आम्ही 6 महिने दत्ताच्या देवळात जातो. मग नंतर माझी मैत्रीण म्हणते, अगं ते गजानन महाराजांनी तिकडे भक्ती देऊळ काय सुंदर केलंय, अप्रतिम केलंय, प्रसाद पण सुंदर असतो, द्रोण द्रोण भरून प्रसाद असतो. बरोबर, ठीक आहे, आम्ही तिकडे. गजानन महाराजांचं 6 महिने झालं की मग आपल्याला कोणतरी असं सांगतं, त्या मठात येत झालं. मठात काय निरूपण सुंदर सांगतात, चाललो आम्ही मठात. असे अनेक देव पालते घातले, अनेक महाराज गुरु केले, परंतु हाती काही न लागले श्रीराम. आम्हाला भक्ती सुद्धा नीटपणे करता येत नाही. मग आम्हाला मोक्ष नाही का हो? आम्हाला मोक्ष नको हवाय की हो? आम्ही प्रपंच करतो, संसार करतो, तो काय साधा आहे का? तो सुद्धा सोपा नाहीये संसार करणं. मग आम्ही साधे प्रापंचिक संसारी माणसं, आम्ही भगिनी 60-60 वर्ष आम्ही एवढे केलं वयाची, 40 वर्ष तर आम्ही नक्की संसार केला. आम्हाला मोक्षाचा अधिकार नाहीये. भले आम्हाला नाही भक्ती जमत, भले आम्हाला नाही कर्म करता येत, याचा सांग कर्म नाही करता येत, ज्ञानाचा आणि आमचा तो दुरान्वयी संबंध, ते तर फारच लांबची गोष्ट आहे. त्यासाठी आम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतात. पण म्हणून आम्हाला मोक्षाचा अधिकार नाहीये का? आहे. हा 4था घाट त्यासाठीच आहे, त्याला आहे नाव प्रपती. प्रापंचिकांसाठी हा आपला घाट आहे, कारण आम्ही प्रापंचिक आहोत. आणि म्हणून आम्हाला दासबोध नित्यकर्मांनी जरी वाचला तरी सुद्धा आम्हाला मोक्ष प्राप्ती नक्की आहे. म्हणजे आम्हाला काय करायचं, आम्हाला रामायण जमणार नाही, कारण तो आता शक्य नाही, श्रीकृष्ण नाही, समर्थ रामदास स्वामी नाही. पण मग आम्ही काय करायचंय, आम्ही दासबोध वाचायचा आहे. दासबोध वाचला की तो वाचता वाचता कधी आचरणात येऊ लागतो ते आपल्याला कळतही नाही. आणि म्हणून काही जण ना उलका पाडायचा म्हणून दासबोध टाकला ना की 8व्या दिवशी लगेच येते, माझे 10 समाज वाचून जातात, 1 दशक वाचून जातात. वाचणं म्हणजे तो दासबोध कळला असं नाही. नियम थोडासाच करायचा असतो, छोटाच करायचा, पण तो नित्य हवा. रोज एकच समास वाचायचा. गजानन महाराजांचा रोज एकच अध्याय वाचायचा. त्यातला अर्थ समजून घेऊन वाचणं हे अपेक्षित आहे समर्थांना, मला नाही. मी तुमच्यासारखीच आहे, मला पण काही कळत नाही. मी आपले वाचते हळू कधी आचरणात येईल तेव्हा येईल. पण ते वाचणं नित्य नेमाने हे समर्थांना अपेक्षित आहे. आता मगाशी मी सांगितलं की पहिला दशक हा स्तवनाचा आहे. स्तवन म्हणजे काय? कोणाचं करावं? आपल्याला पटकन वाटतं स्तवन म्हणजे काय? स्तुती. स्तुती आणि स्तवन वेगळं आहे. साहेबाची करतो ती स्तुती, त्याच्याकडनं टेबला घालून टेबलावरनं कामं करून घ्यायची असतात. पण स्तवन हे मात्र आपण देवाचं करतो. तिथे कामाची अपेक्षा नाहीये. तुझ्या पायी माझं चित्त स्थिर होऊ दे हे मागणं आपण मागतो, त्याला म्हणतात स्तवन. तिथे स्तुती नाहीये. आपण देवाची स्तुती करण्यात की आपण मोठे नाही. आम्ही काय करतो? स्तवन करतो आणि काय मागतो? तुझ्या पायी माझं मन चित्त स्थिर कर, माझी बुद्धी
शुद्ध कर माझे विचार, स्थिर कर विचारांना योग्य दिशा दे, आणि ह्याला म्हणतात स्तवन. मग हे स्तवन समर्थांनी केलंय. पहिला दशक हा स्तवनाचा आहे. कोणाचं केलंय हो पहिलं स्तवन? पहिलं स्तवन आहे अर्थात 14 विद्या 64 कलांची देवता गणपती गजाननाचं स्तवन केलं. आता गंमत बघा बरं का, ज्यांनी पहिला दशक वाचलंय त्यांच्या हे लक्षात येतं की गणपतीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या रूपाचं वर्णन केलं. बरोबर आहे की नाही? गणपती कसा आहे हे त्यांनी श्लोक वाचणार नाही, कारण मला मर्यादा आहे, 1 पाऊण तासाची मर्यादा आहे. त्यामुळे मी कुठलेही आता मी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवणार नाहीये. सगळ्यांचे श्लोक वाचून झालेले आहे. पहिलं काय केलंय तर त्यांनी गणेशाच्या रूपाचं आपल्याला तिथे सांगितलं, रूप दाखवलं. गणेश कसा दिसतो, गणपती बाप्पा कसा आहे, त्याचे 2 कान, त्याच्या रूपाचं जर वर्णन करायचं झालं, त्याच्यावर जर निरूपण करायचं झालं 8 दिवस सुद्धा पुरत नाही. म्हणजे आमच्या गणपतीमध्ये कीर्तनं असतात, ते फक्त रूपच सांगत जातात. म्हणजे ते त्याचं लंबोदर काय, त्याचे कान मोठे काय, ते सोड काय, ह्याच्यावरती आमचं पूर्ण 10 दिवस निघून जातात, इतकं ते रूप आहे. मग रूपाचंच वर्णन का हो केलंय गणपतीच्या? आपल्याला परत प्रश्न पडतो, श्रोत्यांना प्रश्न, रूपाचं वर्णन का केलंय? गुण तर आहेतच, त्याचे सगळे गुण माहिती आहेत. गजानन आहे, तो गणांचा अधिपती आहे, हे सगळं माहिती आहे. सोपं सांगते, श्रीधर नगर मध्ये ना ती एक माझी मैत्रीण राहते. ती आहे ना ती मांडे खूप छान करते, अत्यंत गोड गोड छान राहते, हसतमुख असते. त्या मैत्रिणीला तू निरोप दे. आता काय करावं? श्रीधर नगर मधल्या काय सगळ्यात बायका हसतमुख असतात, सगळे सुग्रणी असतात. आता आम्ही काय प्रत्येकाला विचारू, तू असे, तू तसे, तू तसं आहे? कोणाला सांगू? गुण कळतात का आधी? नाही. आधी पहिलं काय येतं? रूप येतं. मग आपण काय सांगतो? तिचं नाव सांगतो, ती कशी दिसते ते सांगतो. मोठ्या डोळ्याचे आहे, गोल चेहरा आहे, हसतमुख आहे, टापटीप राहते. ती बघा रोज यादाई दत्त मंदिरात जाते, तिकडनं गजानन महाराजांच्या मंदिरात जाते. तिचं वेळ ठरलेली आहे. ती खाली राहते त्या सोसायटीमध्ये. पत्ता कळला, रूप कळलं, पत्ता कळला की मग गुण कळायला आपण मोकळे. मग आपल्याला लक्षात येतं ती व्यक्ती कोण आहे. हा माहितीये, आम्हाला माहितीये, आम्ही तिला रोज बघतो. तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे. मांडे तिच्याच हातचे. युट्यूबला जाणारे म्हणून नाव घेत नाही, ते सगळ्यांना कळलेलं आहे कोणाचे मांडे खूप छान होतात आणि ती कोण हसतमुख असते तिथे सगळ्यांना माहिती. त्यामुळे तिचं रूप कळलं. म्हणून पहिल्यांदा समर्थांनी काय केलंय? गणेशाचं, गणपतीचं रूप तो कसा आहे ते सांगितलंय. आपल्या माऊलींनी सुद्धा रूपाचा अभंग पहिला लिहिलेला आहे. विठ्ठलाचं रूप कसं आहे ते त्यांनी सांगितलंय माऊलींनी. कधी पण म्हणून भजनामध्ये सुद्धा भजनी मंडळात जे जातात त्यांना माहितीये पहिला अभंग रूपाचा असतो. रूप पहिलं आपल्या नजरेसमोर येतं, मग गुण येतात. म्हणून गणेशाचं स्तवन करताना त्यांनी गणपती कसा दिसतो ते सांगितलं. गणपती हा बुद्धीचा दाता आहे, प्रज्ञा जागृत करतो. प्रज्ञा आपले जे ज्ञान आहे ते आपल्याला कळतं. आपली प्रज्ञा जागृत झाली की आपल्या 4 जे वाणी आहेत, परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी, ह्या जागृत व्हायला सुरुवात होते. आपली प्रज्ञा जागृत झाली. आता परत मी इकडे गेले की सगळे परत थांबा जरा, इकडे या, प्रपातीच्या घाटावर या. म्हणजे काय होतं? गणपती प्रज्ञा जागृत करतो. म्हणजे नेमकं काय करतो तर आपल्याला समजतो. आता बघा, शाळेत शिक्षक सांगतात, खूप लेक्चर देतात, त्यातलं काही भाग आपल्याला समजतो. ही जी समजण्याची क्रिया आहे, ही समजण्याची क्रिया म्हणजेच प्रज्ञा.
प्रज्ञा जागृत होणं म्हणजे काय की जो समोर काय बोलतोय, वक्ता बोलतोय, कोण बोलतोय, शिक्षक बोलतोय, गुरु बोलतायत, संत बोलतायत, हे जे काय बोलतायत ना ते आम्हाला कळलं पाहिजे. नाहीतर नई कुंकिनी सोनारे इकडून तिकडे गेले का. म्हणजे आम्हाला पहिल्या कॉलेजमध्ये सगळं ते लेक्चर इंग्लिश मधनं असायचं की आम्ही ते गेले की म्हणायचं किती फूट वरनं गेलो. वरनं जातो येतच नाही लक्षात काय. म्हणजे आमची प्रज्ञा आधी जागृत व्हायला गणपतीचं स्तवन करणं आवश्यक आहे. त्याला प्रसन्न करून घेणं गरजेचं आहे. तेव्हा आम्हाला पुढचं ज्ञान होईल. म्हणजे आम्हाला पहिलं गणपतीचं ज्ञान कशासाठी पाहिजे की आमची प्रज्ञा जागृत व्हायला हवी. समोरचा काय बोलतोय ते आम्हाला कळलं पाहिजे. दुसरं त्यांनी समास केलाय लगेच तो शारदा मातेचा. बरोबर आहे ना. मूळ माया आहे जिने अखिल ब्रह्मांडाची रचना केली. त्या वेदांची तिने वेदांना जन्म घातलाय, 3 देवांना जन्म तिने घातलाय, अनेक ब्रह्मांड तिने स्थापन केले. परत त्यातलं ती अलिप्त पण आहे बरं का. झाला मांडला भातुकलीचा खेळ जसा आपण मांडतो लहानपणी, मांडतो वेळ आले कंटाळा आला मोडून टाकतो, तसा ती मोडूनही टाकायला कमी करत. अशी ती मूळ माया आहे. माया याचा अर्थ अनेक होतात ते मी सांगत नाही. या शारदेचं स्तवन त्यांनी नंतर केलं. ही एक प्रज्ञा जागृत झाली, ज्ञान आम्हाला मिळालं, परापश्चंती मध्यमापर्यंत आम्ही पोचलो. वैखरी, या वैखरीचं आम्हाला प्रसन्नता यावी यासाठी आम्ही शारदेचं स्तवन समर्थाने केलंय. आपणही करतो की ही मूळ माया आहे. या मूळ मायेने आम्हाला समजून नेमकं काय, एवढी बडबड नेमकं काय. नेमकं असं आहे की जे ज्ञान आम्हाला गणपतीने दिलेलं आहे, जे ज्ञान आम्हाला झालेलं आहे, आम्हाला समजलेलं आहे, हे आम्हाला समजलेलं योग्य शब्दात. शब्द वैखरी, इथे वैखरीचं काम होतं. बरोबर आहे की नाही. आम्हाला भरपूर समजलंय पण शब्द नाही ना होणे. इथे आम्हाला वेळेला शब्द सुचत नाही. योग्य शब्द योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरले गेले तरच ते चांगले वाटतात. बरोबर आहे की नाही. मग हे शब्द सुचणं, योग्य शब्द सुचणं हे कोणाचं काम आहे? शारदेचं. शारदेनी जर आम्हाला आशीर्वाद दिला, ती प्रसन्न झाली तर आम्हाला शब्द सुचतात आणि ते शब्द वापरून वैखरीचं काम आम्ही करून आम्हाला काय म्हणायचंय हे आम्ही समोरच्याला सांगू शकतो. म्हणून ह्या शारदेचं स्तवन नंतर लगेच केलेलं आहे समर्थाने की तू आम्हाला प्रसन्न हो, तू मूळ माया आहे, तू मोह माया होऊ नको, आम्हाला मायेत गुरफटवू नको, आम्हाला योग्य शब्द दे. आमच्या वैखरीने काम कर, चांगलं काम कर. शारदा. नंतरचा समास कोणाचा येतो? सद्गुरू. ज्ञान मिळालं, शब्द मिळाले, मग बोलतोय. टाकी लावल्यासारखे बोलतो. किती बोलतो? 2 कान दिले, 2 डोळे दिले, 2 नाकपुडे आहेत. हे काय एक तोंड दिले, पण ते तोंड असं सगळ्याच काम करतो. पचर दिवसभर बोलतो. शब्द मिळालेले आहेत ना आम्हाला. मग सद्गुरू काय करतात? या षट विकारांना स्थिर करतात. अरे बाबा नको एवढा बोल, नको इतकी पचर करू. तुला जे ज्ञान मिळालंय, जे शब्द सापडले ते योग्य ठिकाणी वापर. आम्हाला दमच नसतो. कोणाचा धक्का लागला की एकतर हात तरी उठतो नाही तर तोंड तरी चालतो.
अहो त्यांनी चुकून दिलाय धक्का का कशाने मुद्दामून दिलाय संबंधच नाही तर काम क्रोध मोह माया याच्यामध्ये आम्ही गुरफटलेलो इतके असतो की आम्हाला संयम सहनशीलता याच्याशी काही घेणं देणं. संयम सहनशीलता हे कोण सांगतं? आम्हाला सद्गुरू सांगतात. तुमच्या या षड्विकारांना संयमाचं आवरण घाल हे कोण सांगतं? आम्हाला सद्गुरू शिकवतात. आणि म्हणून नंतरचा समास आहे तो सद्गुरु स्तवनाचा समास आहे. अहो सद्गुरु वाचोनी मेना ज्ञान धरावे ते पाय आधी त्यांचे आधी पाय धरावे. सद्गुरु वाचवणे आम्हाला कोणी हा भवसागर आम्हाला दुरुस्त करता आम्हाला पार करता येणार नाही. आमची नाव या भवसागरात पार करायची असेल तर आम्हाला आधार कोणाचा घ्यावा? सद्गुरूचा. आम्हाला सद्गुरू हवा. ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी देहे विण लोटांगणी तया प्रभूसी श्रीराम. पुढे 7व्या दशकामध्ये समर्थांनी या सद्गुरू कसे असतात आणि आपल्याला हे आज सविस्तरपणे विस्ताराने आम्हाला 7व्या दशकात सांगितलं. ह्या सद्गुरू आम्हाला मिळणं हे आमचं परम भाग्य असतं. हे सद्गुरू आपल्याला असे सहजासहजी सापडत नाही. आमच्या भाग्यात असेल आमच्या प्रारब्धात असेल तरच आम्हाला सद्गुरू मिळतात. त्यांची शिकवण होते ते आमचं शिष्यत्व स्वीकारतात. आम्ही भल्या भल्यांना सद्गुरू सांगतो पण मग काय होतं हो सगळ्या अंधश्रद्धेचा बाजार. कोणाचंही नाव न घेता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल असे सद्गुरू असतात का हो? नाही. खरे खरे सद्गुरू आपल्याला लाभणं हे आपल्या प्रारब्धात असावं लागतं तर ते आपल्याला सापडतात आणि आपल्यातल्या माया मोह षड विकारांना कसं आपण काबूत ठेवायचं हे आम्हाला ज्ञान देतात आणि म्हणून सद्गुरू आम्हाला गरजेचे आहे. सद्गुरूही आम्हाला ज्ञान मिळालं प्रज्ञा जागृत झाली शब्द सापडले. सद्गुरूंनी संयमाचं कुंपणही घातलंय आम्हाला. नंतरचा समास आहे तो संत स्तवनाचा. समर्थांनी लगेच संतांचं स्तवन केलं. हे संत आहेत ना ते फार म्हणजे या संतांचं वर्णन करणं सद्गुरूंचं वर्णन करणं समर्थांनाही शक्य झालेलं नाहीये. सद्गुरू जर आपण म्हणाले की ह्या आकाशासारखे सूर्यासारखे आहे पण सूर्य हा तर 12 तासांनी मावळतो दिवसभर प्रकाश येतो नंतर जातो. सद्गुरू आहेत का तसे? नाही. ते अखंड आपल्या बरोबर आहे. मग सद्गुरू परिस म्हणावं बरोबर आहे की नाही? असे अनेक उपमा सद्गुरूंच्या समासामध्ये स्तवनामध्ये दिलेले आहेत. परिस म्हणावं ना ते सोनं करा आपल्या सारी ते करीती तात्काळ. पण मग परिसानी ज्या लोखंडाला सोनं केलंय ते लोखंड दुसऱ्याला सोनं करू शकतो का? नाही करू शकतो. नाही त्याची कुवतच नाही ना ती. ते स्वतः सोनं होईल पण म्हणून ते दुसऱ्याला करता येईल का? नाही शकत. पण सद्गुरूंची जर कृपा झाली त्यांनी शिष्यत्व बहाल केलं तर ते शिष्य अनेक मठ उभे करू शकतात. आपले अजून अनेक शिष्य तयार करू शकतात. बरोबर आहे ना? समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी उद्धव स्वामी यांनी स्वतंत्र मठ निर्माण केले. म्हणजे यांनी समर्थांनीच सांगितलं तू आता इथे थांब इथे तू मठ उभा कर आणि हे ज्ञान त्याचा प्रचार कर. मठ समर्थांनी बांधला आणि कल्याण स्वामींनी बांधला उद्धवांनी बांधला. बरोबर आहे की? म्हणजे आपल्यासारखे करीती तात्काळ म्हणजे त्यांनी
त्यांनाही सद्गुरूंसारखं बनवलं. त्यांनीही अनेक शिष्य तयार केले. गजानन महाराज त्यांचे तर किती शिष्य होते. 12 भाऊ तर त्यांच्या नंतर गादीवर बसले. भास्कर भाऊ होते, बरोबर आहे ना. असे अनेक त्यांनी शिष्य केले. पितांबर होता, त्याच्या कोंडोलीमध्ये त्यांनी स्वतःचा मठ स्थापन केला. म्हणजे सद्गुरूंनी काय केलं, आपल्या शिष्याला सद्गुरूच प्राप्त करून दिलं, पद निर्माण केलं. म्हणजे इथे सद्गुरूंची आपल्याला किमया कळते. ही सद्गुरूंची झाली. संतांची तर अजूनच वेगळी असते. संत ओळखता येत नाही. एक वेळ मी म्हणेन सद्गुरू जरा तरी ओळखता येतात. संत आपल्यासारखेच असतात. आपल्यामध्ये ते इतके मिसळलेले असतात की हाय संत असा प्रश्न आपल्याला पडतो. माळी विठोबा घाटवयो दैव त्याचे खळतर पाय लाभुनी साधूचे दैवे दूर झाले. दुसरा तो नारायण असराजी, तो हवालदार होता. त्यांनी काय केलं, बळ घातले पाठीवरती गजानन महाराज. त्यांनी कोपला श्रीहरी. त्याला श्रीहरीला राग आला. गजानन महाराजांच्या वरती तू छडीने वार करतोयस. श्रीहरी कोपला. काय झालं, अवघ्या 6 महिन्यात हवालदार पंचत्व पावले. आणि म्हणून जोपर्यंत या संतांचा अनुभव आपल्याला येत नाही, खरे खोटेपणा कळत नाही, तोपर्यंत यांच्याशी जपूनच व्यवहार करावा लागतो. संत सहजासहजी आपल्याला समजत नाही. आणि जेव्हा समजतात तेव्हा मात्र आपल्याला उद्धरून नेतात. आता हे जे ज्ञान मिळालंय ना, संत अजून काय करतात ते नंतर बघू. काय नेमकं करतात संत आम्हाला हे परत इथे या भारतमाता भवनला गेल्या, लांब लांब जाऊया. संत नेमकं आमच्या जीवनात काय करतात. प्रपतीच्या घाटावर या, आम्ही प्रापंचिक आहोत, त्याचं भान ठेवा, तुमचं भान जरा सुटतंय, बरोबर. आम्हाला नेमकं संत काय करतात हो, तर आम्ही हे जे ज्ञान मिळवलंय, आम्हाला सगळं समजलंय, हे आम्ही वाच 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 सगळ्यांना सांगून सुटतो. सगळीकडे बोलत असतो, मला हे समजलं, मला ते समजलं. संत काय म्हणतात, जरा थांब. ज्यासी झाले आत्मज्ञान त्यासी सांगावे धर्मज्ञान. उगाच तरकटी वरकटेशी स्फोट करू नये श्रीराम. कोणी काही बोलावे, आपण निवांत असावे, तरीच भेटेल सद्गुरु जीवे भावे परमात्मा. म्हणजे मला जे ज्ञान मिळालंय, मला जे सगळं सापडलंय, मला जे सगळं समजलंय, हे मी कोणाला सांगायचंय हे संत आपल्याला सांगतात. येईल त्याला बोलायचं नाहीये. आमच्या जिभेवरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं, तर संत. कारण जीभ, एकदा इसापाला सांगितलं, ह्या जगातल्या सगळ्यात उत्तम जी गोष्ट असेल ती आम्हाला जेवणात करून द्या. इसापाने काय केलं, एका जीभ काढली आणि जिभेचे वेगवेगळे पदार्थ बनवले आणि ते त्या मालकाला दिले. हे कशाचे आहेत, जिभेचे. जीभ काय करते, अहो किती सुंदर बोलते, गाणं म्हणते, उत्तम कविता करते, सांगते आपल्याला, नाटक करते, आपल्याला सर्वोत्तम देते, गोड बोलते. बाहेर बघा किती छान चाललंय, सगळं सांगते, संस्कार करते, श्लोक म्हणते, वेद म्हणते, पाठ करते गीतेचा. हे सगळं जीवच करते ना, वैखरी येते, ते सगळं करते. ही सगळ्यात जास्त उत्तम आहे. सगळ्या जगात उत्तम काय येतं, जीव आहे. दुसऱ्या दिवशी मालक म्हणतो, जे सगळ्या जगात वाईट आहे ते मला करून द्या. इसाप काय करतो, परत कालचंच पदार्थ सगळं. अरे तू काल तर या जिभेला चांगलं म्हणलं. अहो ते मागे बाहेर जाऊन बघा कसे लोक भांडतात, बघा कसे शिव्या देतात, कसे शाप देतात.
म्हणजेच ही जीभ चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. ह्या जिभेचा चांगल्या तऱ्हेने उपयोग योग्य ठिकाणी करायचं काम कोण सांगतं आम्हाला? संत सांगतात. म्हणून संतांचं स्तवन. हे जे स्तवन आहेत ना, हे नंतर विस्तृततेने प्रत्येक समासामध्ये दशकामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलंय. आज वेळेचं बंधन आहे म्हणून मी कुठलेही श्लोक समर्थांचे वाचून दाखवत नाही, ते आपल्याला माहिती आहे. संत आपल्याला नेमकं सांगतात की उगाच तरकटी वाकळतीला याचा गौप्य स्फोट करू नये. संत आम्हाला हे सांगतात. संतांनी मग कोणाला सांगावं? आमचं ज्ञान कोणाला सांगावं? उत्तम श्रोत्याला. पुढचा स्तवने श्रोत्याचं. आता वंदू श्रोते जन, ज्ञानी भक्त संत सज्जन, विरक्ती गुण संपन्न सत्यवादी श्रीराम. श्रोता कसा हवाय आम्हाला? असा हवा जो ज्ञानी आहे, जिज्ञासू आहे, त्या ज्ञान संपन्न आहे, गुण संपन्न आहे आणि सत्यवादी आहे, सत्य बोलणारा आहे. असा श्रोता, अशा श्रोत्याशी तू हे सगळं तुझं ज्ञान सांग. समर्थांनी सांग. आता इथे दोन भाग आहेत ना, म्हणजे कोणत्या श्रोत्याला मी सांगावं हे सांगितलं आणि समर्थांना अपेक्षित काय आहे? तू श्रोता कसा हो, काय श्रवण कर. बरोबर आहे की? श्रवण आम्ही श्रवण करतो का? नाही करत. आम्ही ऐकतो. ऐकणं वेगळं आणि श्रवण वेगळं. श्रवण कोणाचं करतो? देवाचं. बरोबर आहे की? एखाद्या पोथीचं कोणीतरी एक वक्ता वाचत असतो आणि आम्ही ते श्रवण करतो. सिरियली श्रवण करत नाही. सिरियल ऐकतो, बघतो. तिथे श्रवण भक्ती नाहीये. पहिली ती श्रवण भक्ती. श्रवण करतो. आम्ही श्रोता कसे हवे? आम्हाला श्रोता म्हणून पण व्हायला हवे ना. पण पहिली ती श्रवण भक्ती. आम्हाला काय ऐकायचंय, काय श्रवण करायचंय हे आम्हाला उत्तम कळलं पाहिजे. आणि आमच्या समोर असलेले श्रोते कसे हवेत? तर ज्ञानी हवेत, जिज्ञासू हवेत, गुणसंपन्न हवेत, सत्यवादी हवेत. असे श्रोते आम्हाला जर लाभले तर मग वक्त्यालाही उत्साह येतो. आणि वक्ता जे जे त्याच्यापाशी आहे, जे जे आहे ते सगळं समोर सांगायला सुरुवात करते. म्हणजे श्रोता कसा असावा आणि कोणत्या श्रोत्याशी कसा संवाद साधावा हे आम्हाला समर्थ उत्तम रीतीने सांगतायत. श्रोते स्तवन. त्यांनी श्रोत्यांचं सगळं तयार झालं मटेरियल. चला आता मी दासबोधावरती तुम्हाला एक छान प्रवचन सांगते. दासबोधामध्ये की नाही सगळ्या दशकाचं, सगळ्या ब्रह्मांडाचं ज्ञान इतके सांगितलेलं आहे, विशद केलेलं आहे. पहिले 10 दशक तर इतके सुंदर आहेत, उत्तम आहेत. त्याच्यामध्ये पहिला स्तवनाचा आहे, दुसरा आहे, तिसरा आहे. समजलं तुम्हाला? काय हे बोलताय? आतापर्यंत चांगलं बोलत होता ना, एकदम काय झालं तुम्हाला? आम्हाला वृक्षता नकोय. वृक्षता आवडते का? मेला कोणालाच आवडत नाही. आंबा असतो म्हणून ठीक, फणं असतं वगैरे ते ठीक आहे, पण तसा वृक्षपणा आम्हाला व्यवहारात आवडत नाही. आमच्या वाणीला रसाळता हवी. दुसरं स्तवन आहे कवी स्तवन. नंतरच लगेच येत आहे. कवी काय करतो? प्रतिभा जागृत करून उत्तम कविता करतो, रसाळता प्राप्त करतो. गीत रामायण आम्हाला उगाच आवडत नाही हो. किती वेळा ऐकलं, कोणाच्याही तोंडून, ते आम्ही जरी म्हणायला लागलो तरी ते आम्हाला आवडतं, कारण रसाळता आहे.
सफरचंद आणि आंबा, पटकन आपण आंबा उचलू, पण तो रसदार आहे. मग आम्हाला रसदार हवाय, वृक्षता नकोय. आणि म्हणून वक्त्यामध्ये सुद्धा जर रसाय वक्त, काय काही जणांचं बघा, आम्हाला त्याच्यापाशी ज्ञान भरपूर असतं, पण आम्हाला ते सगळं डोक्यावरून जातं. कारण त्याचा चेहरा चौकोनी, त्याच्या चेहरा अजिबात इकडची काळी तिकडे हलत नाही, रेषा हलत नाही. आणि मग आमची पण हललेली आम्हाला त्याला आवडत नाही. आमची हल्ली किती करतो, आम्हाला आवडत नाही. म्हणजे आम्हाला वृक्ष वक्ता आवडत नाही. आणि म्हणून कवी आमच्यामध्ये प्रतिभा जागृत व्हावी. आमचं वक्तव्य, आम्ही जे बोलतोय ते लोकांनी ऐकावं मनापासून, दामटून नाही, मनापासून ऐकावं. गणित विषय शाळेतला म्हणून आम्हाला आवडत नाही, मराठीचा तास आला की आवडतो, कविता असतात म्हणजे आम्हाला वृक्षता आवडत नाही, कवी आवडतो. जे न देथे रवी ते देथे कवी. बरोबर आहे ना? 3 तासाचं लेक्चर 3 मिनिटाच्या कवितेमधनं, गाण्यातनं आम्हाला समजतो. हे सगळा संसार असार आहे, ह्यात काहीही अर्थ नाहीये. तुम्ही यामध्ये गुंतू नका. 3 तास त्यांनी वक्त्याने सांगितलं, इकडे आम्ही सांगितलं, जन बरोबर म्हणतील आया, मी जाता मागे राहील काय. समजलं आम्हाला? 2 ओळीत 3 तासाचं समजतं. म्हणून आमचं वक्तव्य, आमचं बोलणं हे कसं हवं? रसदार हवं. आणि म्हणून लगेच समर्थांनी कवींचं स्तवन केलंय. त्यांची प्रतिभा आमच्यापाशी येऊ दे आणि आम्ही जे बोलतोय ते छान वाटू दे, ऐकत राहावं वाटू दे, संपू नये वाटू दे, अशी आमची प्रतिभा जागृत कर. म्हणून त्यांनी लगेच कवीचं. संतांची पण प्रतिभा असते आणि कवींची प्रतिभा असते. संतांची प्रतिभा अखंड तेजस्वी असते आणि कवीची प्रतिभा ही काही वेळा जागृत होती. पण तरीही समर्थांनी कवींचं स्तवन केलंय. सगळी बैठक तयार आहे. आम्ही काय करायचं? काय तिथे ते कोपरा आहे बघा, या तिकडं सगळं आपण मांडू आणि आपण तिथे तुम्ही काय बोला, आम्ही येणारे जाणारे ऐकतो. कोणी गाड्या थांबवतायत, ऐकतायत, पुढे जातात. चालेल का? आपल्याला हे चालेल का? आवडेल का? भावेल का? बिलकुल नाही. म्हणून समर्थांनी लगेच कुठलं कशाचं स्तवन केलंय? सभेचं स्तवन केलंय. सभा स्तवन. आता ही सभा कशी असावी, कशासाठी असावी? आध्यात्मिक. समर्थांना अपेक्षित सभा ही आध्यात्मिक हवी, धार्मिक सभा हवी. नाहीतर आम्ही 2 महिन्यापूर्वी अनेक सभेला गेलो, तिथे सगळं ऐकलं, नंतर मसाले भात देणगी खाल्ली, छोले भटुरे खाल्ले, खीर पुरी खाल्ली. त्याला गेलो, ऐकलं, हे सगळं केलं. ही सभा नाही. मंदिरामध्ये सभा मंडप असतो आणि त्या मंडपात येणारे जे असतात ते भक्त असतात. मगाशी मी जसं सांगितलं, श्रोते कसे असावेत? भक्त असावेत, ज्ञानी असावेत. त्या सभा मंडपामध्ये येणारे श्रवण करतात, इकडे जाणारे ऐकतात. सभा अपेक्षित आहे. समर्थांना ती अशी हवी, धार्मिक सभा हवी. तिथे कशाची चर्चा हवी? धर्माची चर्चा हवी, संस्कृतीची चर्चा व्हायला हवी. अशा सभा मंडपामध्ये आम्हाला नंतर काय याचा विचार करता कामा नये. ज्ञान मिळालं, जे काय ते सांगतात ते अध्यात्माचं निरूपण आम्ही ऐकलं, आमचं पोट भरलं. आम्हाला
शिरापुरी नको, मसाले भात जिलबी नको, आम्हाला काहीच नको. असं सांगितलेलं आहे बरं का, की तुम्ही एक वेळचं जेवण दिलं तर लोकांचं त्या समोरच्याचं 3 तास पोट भरतं. बरोबर आहे की नाही? एक वेळ जेवल्यानंतर 3 तासाने आम्हाला लगेच भूक लागते. पण तुम्ही ज्ञानाचे जर तुम्ही त्याला 2च कण दिले, 2 शब्द उत्तम दिले, तर ते आयुष्यभरासाठी ते उपयोगी पडते. आपल्याला आपली ही आहे ना पिढी, ती आपल्याला आपल्या अजूनही शाळेतले शिक्षक आठवतात. त्यांनी जे आम्हाला सांगितलंय ना ते आमच्या अजूनही लक्षात. त्यांनी आम्हाला दिलं का मसाले भात दिली? नाही दिली. त्यांनी आम्हाला काय दिलं? ज्ञानामृत दिलं. सभेमध्ये जे सभा मंडपामध्ये असतात किंवा व्यासपीठावर असतात ते आम्हाला काय देतात? ज्ञानामृत देतात. आणि ते ज्ञानामृत पिऊन आम्ही इतके तृप्त होतो की आम्हाला कशाचीही गरज लागत नाही, कशाचीच गरज भासत नाही. अशी सभा समर्थांना अपेक्षित आहे. आणि ह्या सभा अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जाव्यात ही समर्थांची इच्छा आहे. आणि असे श्रोते आपल्याला लाभावे ही वक्त्याची अपेक्षा असते. समोरचा श्रोता उत्तम असेल तर वक्त्याला हुरूप येते. समर्थांना ही सभा अपेक्षित होती आणि म्हणून त्यांनी सभेचं स्तवन केलंय. कोणतरी मागे आलंय. बंद आहे दरवाजा. दरवाजा बंद आहे. तर सभा ही अशी हवी, या सभेचं प्रायोजन धार्मिक तत्वावर आधारित हवं. भारतीय संस्कृती ही कशी उत्तम आहे आणि ती आपल्याला कशी राखायची हे सांगणारी ही सभा अपेक्षित. या सभेमध्ये आपल्याला काय कळतं? तर आपल्या जीवनाचा परमार्थ म्हणजेच परमार्थ. हा मला कसा लाभेल, हा मला कसा होईल, माझ्याकडनं परमार्थ करणं कसं होईल, हे मला कसं समजेल, माझ्याकडनं परमार्थ देवाने करून घ्यावा, ह्या मी कसा माझ्या जीवनाला परमार्थ प्राप्त कसा होईल, हे या सभेमध्ये अपेक्षित. नाहीतर काय, बहुग्रंथ श्रवण केले, बहुग्रंथ अभ्यासिले, परंतु काही न त्यात सापडले, देहांती मज समजले. मी खूप सगळ्या जे तुम्ही म्हणाल ना त्या पोथ्या वाचल्या. तुम्ही जिथे सांगाल तिथे सगळं ऐकायला गेलं, सगळं केलं, पण आमच्या जीवनाला परमार्थच प्राप्त झाला नाही. परमार्थ म्हणजे नेमकं काय हे आम्हाला समजलंच नाही. काय उपयोग आहे हो या गोष्टीचा? सगळा वेळ वाया गेला. जीवनाला परमार्थ प्राप्तच झाला. अर्थ प्राप्त भरपूर झाला. माझे 4 ब्लॉग वेगवेगळ्या ठिकाणी आमचे बंगले आहेत. सगळ्या ठिकाणी साड्या हजारांनी साड्या नाही. पैसा तर इतका आहे की नाही 7 पिढ्या खातात. पण मग ते परमार्थाचं काय? ते काय असतं? परमार्थ म्हणजे नेमका काय? हे जर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये समजलं नाही तर आमच्या जीवनाला हा जन्म आम्ही प्राप्त केलाय त्याला अर्थ उरेल का? काही नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरोद्याया. आमच्या जीवनाला परमार्थ नेमका काय करायचा
दान कुठे करायचं, सत्पात्री दान म्हणजे काय, आमच्या जीवनाला आम्ही परमार्थ म्हणजे परमार्थ आम्ही कसा करून साध्य करून आम्हाला मोक्ष प्राप्ती याच जन्मात आम्हाला कशी होईल याचा विचार करणं म्हणजे परमार्थ. आणि हे आम्हाला कोण सांगेल, हा प्रश्न कोण सांगेल, तर दासबोध सांगेल. आणि म्हणून हा परमार्थ कसा करायचा, त्यासाठी तुमची बैठक कशी तयार करायची आणि त्याचं स्तवन म्हणून परमार्थ स्तवन लगेच समर्थाने केलं. हा परमार्थ मला सांगा, पृथ्वीवर अनेक प्राणी जन्माला आहेत, तिला मुली सगळ्याच आहेत ना, अगदी सुखाने नांदत आहेत. पण आम्हाला नरदेह प्राप्त झालाय. शेवटचा समास आहे नरदेहाचं स्तवन. अहो, माझं सुद्धा स्तवन करणं गरजेचं आहे, कारण हा नरदेह मला प्राप्त झालाय, मला बोलण्याची शक्ती मिळाली आहे, मला सगळं ज्ञान करण्याची शक्ती आहे. हा नरदेह मला असा तसा मिळाला नाहीये. आज आलो लगेच मला नरदेह प्राप्त झालेला नाहीये. ज्यांनी मी रामायणाचं सांगितलं, रामाच्या जन्माच्या वेळी 84 दशलक्ष योनी फिरून आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे, एवढ्या लवकर मिळालेला नाहीये. मग हा नरदेह मला मिळाला, त्याचं स्तवन व्हायला हवं ना, कारण याच देहामध्ये नर नारायण करण्याची क्षमता आहे, बाकी कोणत्याही योनीमध्ये नाहीये. ती क्षमता मला या नरदेहानी प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून या नरदेहाचं स्तवन करणं गरजेचं आहे. या नरदेहामध्ये आम्ही नेमकं काय करावं म्हणजे आम्हाला मोक्ष प्राप्ती होईल, ज्ञान कुठून मिळवावं, त्या ज्ञानाला योग्य दिशा कशी द्यावी हे आम्हाला समजतं. उत्तम कर्म कशी करावी हे आम्हाला नरदेहाकडूनच कळतं. आज मी ठरवलं की मी सकाळी लवकर उठायचं, दुसऱ्या दिवशी उठतो, साधं आहे, जरी ट्रिपला जायचं असलं ना, मग त्यांनी 5 वाजता सांगितलं तरी आम्ही 4:30लाच तिथे हजर होतो. चुकून बस गेली तर काय. आम्हाला एखाद्या ठिकाणी पारायणाला बोलवलंय, आज पारायण आहे, सामूहिक पारायण आहे, पण सकाळी 6 वाजता आहे. आम्ही 5:30लाच हजर होतो. का होतो? आम्हाला पहिला नंबर तिथे असला पाहिजे, जे सांगतायत ते पोथी आम्हाला वाचली गेली पाहिजे, आमच्याकडनं एकाग्रतेने त्या पोथीचं वाचन झालं पाहिजे. हे सगळं कोणाला कळतं? या नरदेहाला कळतं, मला कळतं. आणि म्हणून या नरदेहाचं स्तवन समर्थांनी केलं. पण मजा अशी आहे ना, आम्हाला आमचं माझं फार असतं. म्हणजे हे माझं घर, ही माझी वस्तू, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं, संपतच नाही माझं. अरे पण या तुझ्या देहामध्येच बोलता जरा आत देतो. हे तुझं घर म्हणतोयस, पण खाली बघ मुंग्या आहेत, वरती बघ पाली आहे, झुरळ तर कपाटात असतातच, त्याचा काय प्रश्न. कितीही त्याला घाला डांबर गोळ्या, एखादं तरी निघतंच. उंदीर पण येतात, घुशी येतात. अहो हे सगळे येतात, हे तुझं घर नाहीये. एवढंच नाही, तुझ्या अंतरंगात तू डोकावून बघ, तुझ्या नरदेहात आतमध्ये बघ, डोळे मिटून आत असंख्य किडे दिसतील, असंख्य कृमी तुझ्या देहात. आता त्याला आपण बॅक्टेरिया पण आहेत ना, जंतही आतच असतात. म्हणजे आतमध्ये पण आणि तुझ्या घरात पण अनेक कृमी कीटक आहेत.
हे सगळे या नरदेहामध्येच आहे. देह तुझ्या घरात आहे आणि तुझ्या देहातही आहे. या सगळ्यांचा मला उद्धार करायचा आहे. मग हा उद्धार कसा करता येईल? कसा येईल? परत दासबोध. बरोबर आहे की नाही? कारण ह्या नरदेहामध्ये मी जर येता जाता, सकाळी एखादी बाई बघा आपल्याला नको आहे काय ती करवाजलेली असतो, सदैव भांडतच असते ती सगळ्यांची, आम्हाला ती आवडत. पण एखादी सुस्वरूप म्हणजे मी म्हणत नाही गोरी पान वगैरे नाही बघ, सुहास्य बदल आम्हाला आवडत. आनंदी ती बघा, ती नेहमी आनंदीच असते, सदैव हसत मुखच असतात. आम्हाला अशी आवड. माझी एक मैत्रीण आहे बरं, तिने इतकं सुंदर सांगितलं ना, मगाशी श्रोत्यांच्यामध्ये सांगायचं राहिलेलं. ती ना भेटली मला आणि ती मला एकच वाक्य बोलली बरं का, कसं असावं पोटात शिरून. तिला विचारलं ना, कोणतंही विचारलं की ती म्हणते ना, लोकांच्या ना पोटात शिरा आणि गोडगोड घ्या. पोटात शिरणं ही कला आहे, आनंदी राहणं ही एक कला आहे. तिने जेव्हा मला सांगितलं ना पोटात शिरावं, तेव्हा मला असं वाटलं सूक्ष्म रूप धारण केलंय मी आणि कलिंगडाच्या पोटात शिरले. तो छान लाल लाल गर खाते आणि तिथेच झोपते, तिथेच राहते. पोटात शिरता आलं पाहिजे, आनंदी राहता आलं पाहिजे. तुम्ही आनंदी असाल, हा नरदेह जर आनंदी असेल तर तुम्ही दुसऱ्याला आनंद देऊ शकता. आणि आनंद जिथे असतो तिथे ज्ञान असतं, तिथे विचारांना स्थिरता असते, बुद्धी शुद्ध असते. म्हणजेच काय होतं, आम्ही आनंदी, मी आनंदी, माझं कुटुंब आनंदी. हे कुटुंब जसं आपण म्हणलं सद्गुरू आपल्यासारखे करीती तात्काळ. मी एकाला सांगितलं, तो दुसऱ्याला, तो तिसऱ्याला, तो चौथ्याला. काय झाला? माझा संपूर्ण परिसर आनंदी झाला. परिसरातली लोक फक्त परिसरात राहतील का? नाही, ते इतस्ततः जातील, वेगवेगळ्या ठिकाणी जातील, गावामध्ये फिरतील. ते गावात फिरले की ते गावातली लोक कशी होतील? आनंदी होतील. त्यांच्या जीवनाला परमार्थ प्राप्त होईल. आनंदी जिथे आनंद तिथे ज्ञान, तिथे वैराग्य संपन्न, तिथे गुणवान, तिथे सत्यवादी, ते सगळे आनंदी होते. आणि जिथे आनंद असतो तिथे राम असतो. मग आनंदी ते झाले. गावातली लोक गावात राहतात का? नाही, वेगळ्या ठिकाणी जातात, शहरांमधनं जातात. बरोबर आहे, तालुक्याच्या ठिकाणी जातात. तालुक्यातली लोक राज्याच्या ठिकाणी, राज्यात जातील, राज्याची अनेक राज्यातल्या ठिकाणी जातील. म्हणजेच संपूर्ण राष्ट्रामध्ये काय होईल? आनंदी वातावरण येईल. संपूर्ण राष्ट्र ज्ञान संपन्न होईल, गुणवान होईल, सामर्थ्यशाली होईल. आणि हे सगळे गुण जिथे असतील तिथे काय असतं? त्याला कोणतं राज्य म्हणतो? रामराज्य. आता पहा बरं, मी काय केलं? मी फक्त दासबोध वाचला, हो ना? कुठे मोर्चा नेला का? नाही. कुठे धरणं धरलं का? नाही. कुठे सांगायला गेले का? कोपऱ्या कोपऱ्यावर बोलायला गेले का? नाही. पथनाट्य केलं का? नाही. मी काय केलं? घरात बसले आणि फक्त दासबोध वाचला. मग मला सांगा, दासबोध वाचल्यावर राष्ट्रोद्धार होतो का नाही? मगाशी का बरं म्हणलं आम्हाला काही गरज नाहीये, ते राष्ट्राला निवडून दिलेले ते करतील उद्धार, माझ्याच्याने कसा होईल? इथे माझाच उद्धार होत नाहीये. मग आता तुम्हीच म्हणला की नाही, मी दासबोध वाचल्याने काय झालं? राष्ट्राचा उद्धार झाला. समर्थांना हेच अपेक्षित आहे. तुम्ही काय करा? दासबोध वाचा.
तुम्ही फक्त दासबोध वाचलात की तो वाचता वाचता त्याचा अर्थ जाणून घ्या. अर्थ जाणून घेतलात की त्याप्रमाणे तुम्ही कधी आचरण करायला लागता हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. आणि मग आपोआप आपल्यासारखे करीती तत्काळ संत सज्जन आपोआप तुम्ही एकाचं दुसऱ्याला राष्ट्राचा तुमच्या हातून उद्धार होईल. आणि म्हणून समर्थांनी सांगितलं रोज दासबोधाचा एक समास वाचा. माझं हे जे काही एका दशकावरचं निरूपण आता मी ते जे सांगितलं ते सखी स्नेह मंडळाने आयोजित केलं आणि मला इथे बोलण्याची जे काय कुरूप माझं ज्ञान होतं ते मी आपणासमोर प्रगट करण्याची मला संधी दिली. याबद्दल मी आधी सखी स्नेह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नमस्कार करते, वंदन करते, त्यांचे आभार मानते की त्यांनी मला इथे संधी दिली. आणि त्याचप्रमाणे मी आपणा सर्वांचेही मनापासून आभार मानते, कारण दासबोधावर बोलण्या इतकी पात्रता माझ्याकडे नसताना सुद्धा तुम्ही अत्यंत शांत चित्ताने तासभर माझी बडबड, मी वक्ता नाहीये त्यामुळे ही बडबड माझी तुम्ही उत्तम रीतीने शांत चित्ताने ऐकून घेतली. याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि माझ्या बोलण्याला इथे विराम देते. जय जय